तर ही बस आहे जी आपल्याला कारल्याला आय माऊलीचा उदय उदय। नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती। तर आज आपण आहोत बोकडविऱ्याला, अपेक्षाताई त्यांच्याच इकडे एकविरा आई मातेचं मंदिर आहे तिकडेच 5 जानेवारी आज देवीची पालखी निघणार आहे कारल्यासाठी, एकविरासाठी त्याचीच तयारी सुरू आहे। इकडे पालखी सजवलेली आहे ज्याच्यामध्ये एकविरा आईचा मुकुट घेऊन आपण कारल्याला जाणार आहोत। बघा कशी परंपरा असते पालखी घेऊन जायची ते तुम्हाला बघायला मिळणार आहे। आणि इकडे आपले सर्व बँजूवाले, ब्रास बँडवाले मंडळी दिसतात बघा। कुठं नाव तुम्ही? कुंडेगाव श्री गणेश हनुमान कला सर्कल ब्रास बँड कुंडेगाव कोलीवाडा। कुंडेगाव कोलीवाड्याचे सर्व आपली मंडळी आहेत जे नाचत गावात एकविरा आईच्या पालखीला घेऊन जाणार आहेत कारल्याला। बोला एकविरा माते की। सकाळी सकाळी चालत, आता तयारी दाखवते तुम्हाला काय काय चालू आहे ती। आई कुठं चालल्या हो? दर्शनाला देवलात। एकविरेला येणार, कारल्याला येणार काय? चालेल चालेल, चढता आलं। हा चालायची तेव्हा जायची, पण आता दर्शनाला आलेत बघा। हा इकडे बघा शेगड्या, भाकऱ्या, पाण्याच्या बॉटल सर्व काही घेऊन आपण एकविरेला जाणार आहोत। अपेक्षाताई नमस्कार। हो हो, आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या कार्यासाठी। हो, तर आज काय काय बघायला मिळणार आहे? आज आपल्याला प्रथमतः पालखी जी निघेल तो पालखी निघतानाचा महिमा बघायला मिळेल, आणि त्याच्यानंतर आपण थोडी गावातून जी मिरवणूक निघेल ती मिरवणूक तुम्हाला बघायला मिळेल। तेव्हा जवळजवळ जे 2-3 ग्रुप आपल्याकडे कायम असतात त्यांचा जल्लोष बघायला मिळेल। त्याच्यानंतर आपण थेट कारल्याला जेव्हा पोहोचू तेव्हा मग तिथं आपल्याला पालखीची मिरवणूक अगदी पहिल्या पायरीपासून तो आनंद घ्यायला मिळेल। त्याच्यानंतर वरती गाभाऱ्यात दर्शन झाल्याच्या नंतर तिथं फुल धिंगाणा असणार आहे, आणि तो बघून मग आपण खाली उतरणार। तिथं आपण एक विला बुक केलाय। हां, एक दादा आहेत भिवंडीचे, त्यांनी आपल्याला म्हणजे खूप छान विला आहे त्यांचा, तर त्यांनी आपल्याला सोय केलेली आहे। आणि त्याच्यानंतर मग आपण जेवणाचा आस्वाद घेतल्याच्या नंतर आईची प्रसादच्या नंतर आपल्याला योगेश अग्रवकर आई तुझं देवल फेम त्यांचा ऑर्केस्ट्रा आहे, त्याच्या ऑर्केस्ट्रावर फुल आज राडाच होणार आहे। म्हणजे मी दरवर्षी तुमच्या इथे नवरात्रीला येत असतो आणि भरपूर सारे कार्याला येत असतो, पण हा पालखीचा सोहळा किती वर्षापासून तुम्ही करता? हा पालखीचा सोहळा आम्ही दर 3 वर्षांनी करतो। हा, काही कारणावश थोडा लेट झालाय, पण दणक्यात झालाय। पण आपली देवी एकविरा आई नवसाला पावणारी देवी आहे, आज तिलाच घेऊन आपण कारल्याला चालेल। तिला त्या भेटीची ओढ लागलेली आहे, आणि त्या भेटीच्या ओढच्यामुळं आज हा कार्यक्रम तिने करून घेतलेला आहे। हे सांगताना पण माझ्या अंगावर काटा येतोय, तर बघूया। चालेल, खूप आनंदाने हा सण साजरा करतात, तर असाच कार्य ठेवा। खूप शुभेच्छा देण, आणि खूप सुंदर दिसताय तुम्ही। थँक्यू। मावशी आहेत आपल्या कोंढरीतल्या, जेवण तू बनवायची आज? हां, अरे बापरे, आता काय कोलिम घेऊन चाललीस? सकाळी जवला घेऊन चालली बघा, कनाल नाश्त्याला? मग गाडीन खाशीव? बापरे, गाडीमध्ये नाश्ता बघा, जवला होणार आहे, मस्त जवल्याचा नाश्ता करणार आहे। हळूहळू तयारी सुरू आहे। आता थोड्याच टायमाने आपण एकविरा आईचा मुकुट ही पालखीमध्ये बसवणार आहोत। त्याच्या आधी आपले ब्रास बँडवाले, बँजोवाले गाणं घेणार आहेत। कोणता गाणं घेता? एलकोट जय मल्हार। चालेल, होऊन जाऊ द्या। पूर्ण कुटुंब आलाय बघा इकडे। बोला एकविरा माते की। आता नाचत गावात पहिले गावामध्ये फिरणार आणि नंतर एकविरेला जाणार ना? हा, सर्व तयारी झालेली आहे। आता मुकुट ठेवणार ना पालखीमध्ये? हा, पालखीमध्ये मुकुट ठेवणार आणि मग आपण मिरवणूक काढणार। चालेल, एकविरा माते की जय।
चला तर भेटीला जाण्याचा जल्लोष तर बघतायच तुम्ही. आता पालखीला आपण सजवली आणि पालखीची पूजा वगैरे करताना दिसतात बघा. अपेक्षित आहे आता आपल्या स्वयंभू एकविरा आईचा मुकुट घेऊन आपण कारल्याला जाणार ना. तिची इच्छा आहे म्हणून आपण जाणार. बरोबर बरोबर, आईंची इच्छा आहे म्हणून आता आपण मुकुट घेऊन कारल्याला जाणार. हे काय आहे? हा, आणि देवीला मान देण्याचा ओटीचा मान बघा इकडे. ओटी घेऊन जाणार आपण पालखी सोबत. बोला एकविरा माते की जय. उदो उदो एकविरा माते की जय. चला, आई बसली आता पालखीमध्ये. आता आईला नाचत गावात आपण घेऊन जाणार कारल्याला. बघा कशी परंपरा असते बघा भेटीला घेऊन जाण्याची एकविरा आईला. हळूहळू मित्रपरिवार येत चाललेत आणि ते अपेक्षाताईच्या मैत्रिणी पण आल्यात. नमस्कार. आणि एकविरा मातेच्या आशीर्वादाला चालल्यात, भेटीला चालल्यात. तर काय सांगणार या कार्याबद्दल, काय सांगणार? पहिल्यांदा तर आई माऊलीला साष्टांग नमस्कार. आणि आई माऊलीचा उदो उदो. खरं तर अपेक्षा राणी म्हणजे जी मनोभावी आपल्या एकविरा आईची सेवा करत आलेली आहे. आज कित्येक वर्ष ती आईची अगदी मनापासून सेवा करत आहे. यथासांग तिची पूजा करत आहे. आणि दरवर्षी तिचा एक थाट असतो की माझ्या आईला एकविरा आईच्या भेटीला न्यायचं असतं आणि ती मनोभावे ते सगळं करत असते. पण आज यंदाचा हा तिचा जो उत्सव आहे खरंच एक आगळा वेगळा उत्सव आपल्याला पाहायला मिळतोय. इतकी सगळी मंडळी तिच्यावर प्रेम करणारी आणि आई माऊलीवर श्रद्धा असणारी तिची हक्काची माणसं आज या उत्सवात सहभागी होण्यासाठी आलेले आहेत. आणि आम्ही तिच्या बालमैत्रिणी, आम्हाला तिचा सार्थ अभिमान आहे की एक व्यक्ती म्हणून ती खूप सुंदर आहेच आणि खूप चांगली आहेच. पण ती ज्या श्रद्धेने आईची सेवा करते, आई माऊलीची कृपा तिच्यावर अशीच बनून राहणार आहे. नेहमीच तिचा कृपा आशीर्वाद तिच्यावर असणार आहे. आणि आईचरणी विनंती आहे की ज्या श्रद्धेने तिने आज हा थाट घातलेला आहे तो यशस्वीरित्या पूर्ण होऊ दे. आणि तिच्या निमित्ताने आईच्या भेटीला जाण्याचा योग आम्हाला सगळ्यांना मिळालेला आहे. म्हणून आम्ही अपेक्षा राणीला धन्यवाद देतोय. धन्यवाद. जय आई माऊलीचा दो दो. धन्यवाद.
चला तर ही बस आहे जी आपल्याला कारल्याला एकविरा आईच्या मातेला दर्शन घेऊन जाणार. हे बघा तर सर्व मंडळी आपली बसमध्ये बसणार. जे कोणी नाचत गावत एकविरा आईचे दर्शन घेतले ते आता दर्शनाला जाणार या बसमध्ये बसून. हे बघा नाचा मॅडम, अशा नाचत नाचतच जावा एकविरेला, फुल धमाल करत. येऊ आम्ही तिकडे. चला एकविरा माते की जय. आई माऊलीचा उदय उदय, एकविरा माते. नाचली नाही तू? आई एकविराची पालखी पण ठेवलेली आहे गाडीमध्ये आणि सर्व मंडळी बसले. चला एकविरा माते की चला.